अनिल माने संचलित सेफर या संस्थेकडून आशा वर्कर आणि गटप्रवर्तक महिलांसाठी कॅन्सर जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली। त्या कार्यशाळेत आशा वर्करना संस्थेच्या उत्पादनाची सक्तीने खरेदी करायला लावली। या घटनेची चौकशी होऊन अनिल माने यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आशा गटप्रवर्तक महिला संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं सध्या गर्भाशय मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली जाते। त्यासाठी अनिल माने यांच्या सेफर संस्थेकडून याच विषयावर आशा वर्कर्स महिलांची कार्यशाळा घेतली। त्या कार्यशाळेत माने यांच्याकडून आशा वर्कर्स महिलांनी काही साहित्य खरेदी केलंच पाहिजे अशी सक्ती करण्यात आली। याबाबत आशा वर्कर्स महिलांमध्ये नाराजी आहे। संघटनेच्या अध्यक्षा नेत्रदीपा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं सेफर संस्थेच्या कारभाराची चौकशी होऊन अनिल माने यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। याबाबतचं निवेदन जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांना देण्यात आलं। तसंच आशा वर्कर संघटनेनं अन्य 26 मागण्या सुद्धा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे केल्या आहेत।